पाठ्यनिर्देशिका एकजुटीचा पाठ्यनिर्देशिका एकजुटीचा पुन्हा एकदा तुम्ही आंदोलनासाठी निघालेले आहात, मागण्या करतायत, अनेक मागण्या प्रलंबित आहेत. ज्या मागण्या पूर्ण केल्या त्यातही त्रुटी पाहायला मिळत आहेत. नेमकं सरकारला काय मागणी आहे? नमस्कार. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र यामध्ये मराठवाडा विकास प्रकल्पांतर्गत प्राचार्य आणि उपप्राचार्य असे पद 8 ते 10 संस्थांमध्ये फक्त मंजूर आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये एएनएमचे 35 कॉलेज, जीएनएमचे 24 कॉलेज, डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग 2 कॉलेज, पब्लिक हेल्थ नर्सिंगचा 1 कॉलेज, बीएससी नर्सिंगचा 1, पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पिडियाट्रिक नर्सिंग असं 1 कॉलेज मंजूर झालेलं आहे. बाकीचे सर्व कार्यरत असतानाही कोणत्याही कॉलेजमध्ये प्राचार्य उपप्राचार्याचं पद काही कॉलेजेसमध्ये मंजूर असून आणि काही कॉलेजमध्ये तर मंजूरच नाहीत. हे पद रिक्त असल्यामुळे संपूर्ण कार्यभार वर्षानुवर्षे जसे कॉलेज निर्मिती झालेली आहे तसे वर्षानुवर्षे सिनियर पाठ्यनिर्देशिका हेच सांभाळत आहेत. त्याचबरोबर इतर अशैक्षणिक पदे तसेच क्लार्क यांचं एकही पद कॉलेजमध्ये भरलेलं नाही आणि त्यामुळं संपूर्ण कॉलेजचा कारभार शैक्षणिक अशैक्षणिक सर्व कामे ह्या शिक्षक वर्गांना करावी लागतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी आमची शासनाला एकच विनंती आहे की सर्व मंजूर पदे ताबडतोब भरण्यात यावी आणि आमचा ह्या शिक्षकावरचा शैक्षणिक अशैक्षणिक ताण तो कमी करण्यात यावा, यासाठी आम्ही आंदोलनास तयार आहोत. यामध्ये काय इशारा सरकारला? आमचा इशारा असा आहे, शासनाने त्वरित ही आमची मागणी मान्य करावी किंवा 16 आणि 17 आम्ही सध्या 15 आणि 16 या तारखेला आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत. या धरणे आंदोलनामध्ये जर शासनाने आमच्या ह्या काही मागण्या आहेत त्या मान्य नाही केल्या तर 18 तारखेपासून आम्ही महाराष्ट्रातले सर्व कॉलेजेस बंद ठेवण्याचा इशारा देत आहेत. तुमचं आंदोलन असणार आहे. नमस्कार. मी गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज सिव्हिल हॉस्पिटल बीडची प्राचार्य डॉक्टर सुवर्णा बेद्रे आणि असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर इन महाराष्ट्राची अध्यक्षा डॉक्टर सुवर्णा बेद्रे बोलते आहे. आज सर आम्ही जे मुंबईला निघालेलो आहोत तर हे आम्ही आता 2 दिवसांचं तर आम्ही आंदोलन करतच आहोत, पण आम्ही वेळ आली तर कामबंद आंदोलन आणि बेमुदत कामबंद आंदोलन करण्यासाठी आम्ही आता मुंबईला चाललेलो आहोत. आमच्या या असोसिएशनमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 200 टीचर्स सदस्य आहेत आमच्या असोसिएशनचे आणि 420 सँक्शन पदं आहेत पाठ्यनिर्देशिकांचे आणि त्याच्यापैकी फक्त 200 पदं सध्या भरलेली आहेत. एवढ्या कमी संख्येच्या मनुष्यबळामध्ये पण आम्ही जवळजवळ 20 वर्षांपासून आम्ही काम करत आहोत. एवढ्या कमी संख्येच्या मनुष्यबळावर बघा, सगळ्या कॉलेजेसमध्ये एएनएमचे 40 सीट आणि जीएनएमचे 40 सीट असे सँक्शन आहेत. जवळजवळ एकूण 200 विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी प्रशिक्षण देत आहोत आणि दरवर्षी या शिक्षण संस्थेमध्ये एवढ्या ह्या कमी मनुष्यबळामध्ये आम्ही उत्कृष्ट असं शिक्षण देऊन आमचा रिझल्ट हा 100% असतो आणि तरीही शासनाकडून आम्हाला या बाबतचं कुठलंही मार्गदर्शन किंवा मदत मिळत नाहीये. शिक्षकांची पदे भरली जात नाहीयेत. 7वें वेतन आयोगामध्ये म्हटलं तर पाठ्यनिर्देशिका या पदाचा जो वेतन स्तर होता त्याच्यामध्ये त्रुटी आढळून आली आणि त्या त्रुटीचं निवारण करण्यासाठी शासनाने बक्षी आणि खुल्लर समितीची स्थापना केली 2024 मध्ये. पाठ्यनिर्देशिका या पदाच्या समकक्ष पद जी होती त्यांच्या वेतन स्तरामध्ये बदल करण्यात आला, परंतु पाठ्यनिर्देशक या पदाचा S17 जो आम्हाला S17 जो आम्हाला अपेक्षित होता तो आम्हाला मिळाला नाही आणि आम्हाला S15 वरच ठेवण्यात आलं. हे आमच्या सगळ्यांचं मानसिक खच्चीकरण तर आहेच आहे, परंतु यामुळे काय झालंय की जो आमच्या नर्सिंग प्रोफेशनचा जो दर्जा आहे तो खालावण्याची आम्हाला खूप दाट शक्यता वाटते आणि त्याच्यामुळे आता नेमकं सरकारला काय मागणी करणार? आम्ही आता सरकारला अशी मागणी करतोय की आमची जी खुल्लर समितीकडून जे आमच्या वेतन स्तरामध्ये त्रुटी झाली होती ती लवकरात लवकर त्यांनी शोधून काढावी आणि त्याचं निवारण करावं आणि आम्हाला S17 हा लागू करावा आणि आमचे जे शिक्षकाचे पद जे भरलेली नाही आहेत ती ताबडतोब भरण्यात यावी, जेणेकरून आम्ही नर्सिंग कॉलेजेस हे उत्तमरित्या चालवू शकू आणि आमच्या जे मानसिक खच्चीकरण आर्थिक खच्चीकरण झाले ते खच्चीकरण आमचं दूर होईल. याच्यासाठी आम्ही आता मुंबईला जात आहोत.